स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वहाश्वदन कंथा टोपी च माला दंडकमंडलूधर कट्याकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय श्री सागल विराशा माया चक्रचालका विनाशा शेषसेनानंत वेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सारो कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशर गम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागू वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे तिच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित येती तत्वता सकळ काव्यार्थ हो येता हाताती ब्रह्मसुता नमी येली जो अज्ञान तिमिरनाशक विद्याकान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी सती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्र कुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशनटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठ्या आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळीवर कोण वर्णाश्रम धर्माकोळी कोणाचंही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गाव याचे योजले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नशेची ऐशी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदस्ते करोनी आता नमू साधू वृंद जाशी नाही भेदाभेद ते स्वात्मक सुखी सदोदे आनंदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास वारंवार ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जहाली. श्रीधर आणि वामन ज्यांचे ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविद्यमान तयाचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्त ऐश तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया निमित्त वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरती कृपा करून आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी अमृत जाणून या आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे. स्वामींच्या लीला असंख्य असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतले काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. फलश्रुती जो कोणी स्वामी समर्थाच्या चरित्राचे पहिला अध्याय भक्तिभावाने वाचतो किंवा ऐकतो त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. दुःख आणि भीती नाहीशी होते. या अध्यायाच्या पठणाने माणसाचे दुःख आणि भीती नाहीशी होते. या अध्यायाच्या वाचनाने आरोग्य आणि समृद्धी लाभते. स्वामी समर्थाच्या कृपेने सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते. पापाचे क्षालन होते. या अध्यायाच्या पठणाने माणसाचे सर्व पाप नष्ट होतात. आत्मिक शांती स्वामी समर्थाच्या चरित्राचे पठण केल्याने आत्मिक शांती लाभते. हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्याला स्वामी समर्थाच्या कृपेचा अनुभव येतो आणि त्याचे जीवन सुखमय होते.